नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 8वीच्या इतिहास सेशनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा दिवाळीनंतरच्या द्वितीय सत्रात हार्दिक हार्दिक स्वागत. बघा, आपण जर या नॉलेज अप टू चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वेळोवेळी जे अभ्यासाचे अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजच सबस्क्राईब करा. बघा, आपण यापूर्वी 5 प्रकरणांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण नवीन 6वं प्रकरण जे स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या चॅप्टरचा आज अभ्यास करणार आहोत. बघा मित्रांनो, आता आपण बघितलं होतं की स्वातंत्र्य चळवळ या अगोदर जे काही विविध समाज सुधारक होऊन गेलेत, मग आता त्यामध्ये काही संघटना आल्या, रामकृष्ण मिशन सारख्या आर्य समाजासारख्या काही शाखा उदयाला आल्या, स्त्रीविषयक सुधारणा गोपाळ हरी देशमुख असतील, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, वीरेशलिंगम पंतलू, महर्षी धोंडू केशव कर्वे या सर्व लोकांचं कार्य पाहिलं आपण. आणि आता हे लोक शिकून आता कुठेतरी शिक्षणाची ज्योत ही भारतात पेटू लागलेली होती. आणि त्यामुळं काय झालेलं होतं तर इंग्रजी शिक्षणाचं भारतीय समाज जीवनावर जे काही संमिश्र असे परिणाम आता दिसून येऊ लागलेले होते. जे काही नवीन लोक सुशिक्षित झालेले होते, शिकले होते, त्याने समाजाने घडून आणलेल्या जे काही प्रबोधन होतं, जी काही चळवळ होती, लोकांमध्ये जे काही नवीन विचार रुजले होते, त्यामुळं काय झालं, राष्ट्रीयत्वाच्या भावनेनं कुठंतरी आता बीज धरलेलं होतं, कुठंतरी आता तिला बाळसं यायला लागलेलं होतं. म्हणजेच राष्ट्रीयत्वाची भावना, राष्ट्रीयत्वाचा एक उगम भारतात सुरू झालेला होता. भारताच्या विविध भागातील चळवळीमुळे वेगवेगळ्या प्रांतातील राजकीय संस्थांचं एक सूत्रीकरण त्यातून होऊ लागलेलं होतं. आणि ते करणं किंवा राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या विविध गटांना एकत्रित आणणं, राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नांकडे लोकांचं लक्ष वेधून घेणं, राष्ट्रांच्या आकांक्षा प्रकट करणं, यासाठी एक अखिल भारतीय स्तरावर राजकीय संघटना उभी करण्यासाठी आता अतिशय एक अनुकूल अशी परिस्थिती भारतामध्ये निर्माण झालेली होती. आणि मग काय झालं बघा, ब्रिटिश राजवटीतील जे काही प्रशासकीय केंद्रीकरण आहे, ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण, तर ब्रिटिश प्रशासन कसं होतं, सगळं अगदी विकेंद्रीकरण कुठंच नव्हतं, सगळं केंद्रित होतं, त्यांच्याच हातात सर्व सत्ता होती. भारतात खऱ्या अर्थाने एक छत्री अंमल त्यांचा सुरू झालेला होता. देशभर समान धोरणे, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा, यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झालेली होती. ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी व लष्कराच्या जलद हालचालीसाठी आता रस्त्यांचं जाळं उभारायला सुरुवात केलेली होती, रेल्वे आणू लागलेले होते. परत या भौतिक सुविधांचा भारतीयांनाही फायदा झालेलाच होता. भारताच्या विविध प्रांतातील लोकांचा यामुळं काय झालेलं होतं, रस्त्यांमुळं, रेल्वेमुळं एकमेकांशी संपर्क आला. आणि एकमेकांच्या परस्पराशी संपर्क आल्यामुळे यांचे जे काही संबंध होते, हे संबंध अधिक दृढ झाले, त्यांच्यामध्ये संवाद होऊ लागला. आणि त्या संवादातून कुठेतरी आपण सर्व भारतीय एक आहोत आणि आपली ती सर्वांची राष्ट्रभावना जागृत व्हायला या ब्रिटिश जी काही डेव्हलपमेंट होती ही सुद्धा कारणीभूत ठरलेली होती. आर्थिक शोषण होतं. भारताच्या संपत्तीचा जो काही ओघ होता, भारतात जेवढी काही संपत्ती या ठिकाणी निर्माण होत होती, ही एक ना अनेक मार्गांनी इंग्लंडकडे नेल्या जात होती. इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचं आर्थिक शोषण खूप सुरू झालेलं होतं. शेतकऱ्यांना सक्तीने नगदी पिकं घ्यावास लावलेली होती. शेतसाऱ्याचं ओझं, सततचे दुष्काळ, यामुळे भारतीय शेतीचा कणा मोडला होता. पारंपरिक उद्योगधंद्याचा ऱ्हास झाल्याने बेकारी लोकांमध्ये वाढली होती. भांडवलदारांकडून सुद्धा जे काही कामगार होते, जे काही गरीब लोक होते, यांचं शोषण होत होतं. मध्यमवर्गीय लोक जे होते त्यांच्यावरही नवनवीन कर इंग्रजांच्या माध्यमातून लादले जात होते. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे कुठं कामगार सुखी नव्हता, कुठं मध्यमवर्गीय सुखी नव्हते, बेरोजगार लोक झालेले होते काही, या सर्वांचं आर्थिक शोषण सुरू होतं. आणि यामुळे लोकांच्या मनात कुठेतरी इंग्रज राजवटीविरुद्ध, या ब्रिटिश राजवटीविरुद्ध एक असंतोषाची भावना त्यांच्या मनामध्ये आता खदखदू लागलेली होती. पाश्चात्य शिक्षणही त्यात महत्वाचा रोल अदा करतं. बघा, पाश्चात्य शिक्षण जेव्हा भारतामध्ये सुरू झालेलं होतं, याचा प्रसार आता होऊ लागलेला होता. त्यामुळं काय झालं, आपले जे काही भारतीय लोक होते यांच्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही यासारख्या ज्या काही नवीन कल्पना आहे, या कल्पनांची भारतीयांना ओळख झालेली होती. बुद्धिनिष्ठा, विज्ञाननिष्ठा, मानवता, राष्ट्रवाद अशी मूल्ये
भारतीयांनी आता आत्मसात केली होती. त्यामुळे आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम आहोत. आपल्याला इंग्रजांची गरज नाहीये. या मूल्याच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी, आपणच आपल्या देशाचा राज्यकारभार करावा, अशी भावना आता या शिकलेल्या सुशिक्षितांच्या मनात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या भारतीय लोकांच्या मनात ही रुजू लागलेली होती. इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला संपर्काचं एक नवं माध्यम सुद्धा मिळालेलं होतं. यातच काही आपला भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास सुद्धा महत्वपूर्ण ठरतो. बघा, एशियाटिक सोसायटी कुठे, तर कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. अनेक भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला. मग संस्कृत भाषेतून फारसी, अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासली जाऊ लागली, त्यावर संशोधनं होऊ लागली. आता यामध्ये जर नाव सांगायचं म्हटलं तर डॉक्टर भाऊदाजी लाड, डॉक्टर राघो भांडारकर असे काही जे काही भारतीय विद्वान होते, यांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल असा अभ्यास करायला सुरुवात केली आणि आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा कसा आहे हे त्यांना समजलं. आणि हे समजल्याने त्यांनी भारताची अस्मिता जागृत करण्याचं काम केलं. आणि त्यातून माहिती आहे आपल्याला पुण्याला भांडारकर इन्स्टिट्यूट अजून पण आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या 100 वर्ष झालेले आहे. या संस्थेला जवळपास 100 वर्ष पूर्ण झाले, 1 शतक पूर्ण झालेलं आहे. आणि 100 वर्षापासून आज तागायतपर्यंत आजही आपल्याला पुणे या ठिकाणी ही भांडारकर इन्स्टिट्यूट बघायला मिळते. काय नावाने सुरू केलेलं होतं त्यांनी? भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर. लक्षात असू द्या. वृत्तपत्रांचं कार्य महत्वाचं होतं. याच काळात काय झालेलं होतं, इंग्रजी प्रादेशिक भाषांमधून अनेक वृत्तपत्रे, नियतकालिक निर्माण होऊ लागलेली होती, प्रसिद्ध होऊ लागलेली होती. आणि या वृत्तपत्रांच्या माध्यमातून मग राजकीय सामाजिक जागृती करण्याचं काम हे लोक करू लागलेले. आता यामध्ये दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार, केसरी, मराठा अशा वृत्तपत्रांतून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागलेली होती. आणि यामुळे सर्वसामान्यांच्या मनात कुठंतरी राष्ट्रीयत्वाची भावना ही रुजू लागून राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत होऊ लागलेली होती. आता यामध्ये एक महत्त्वपूर्ण घटना घडली, ती म्हणजेच काँग्रेसची स्थापना. त्याला म्हटलं राष्ट्रीय सभेची स्थापना. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली तर बघा, 28 डिसेंबर 1885. लक्षात असू द्या वर्ष. 28 डिसेंबर 1885 मध्ये मुंबईतील गोकुलदास तेजपाल या संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरवण्यात आलं. आणि भारतामधील विविध प्रांत आपल्या भारतामध्ये, आणि या विविध प्रांतातून 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते. कलकत्ता येथील नामवंत वकील योमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. बघा, पहिलं जे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन होतं ते 28 डिसेंबर 1885 मध्ये मुंबई या ठिकाणी गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत 72 प्रतिनिधी आले होते, हेही लक्षात ठेवायचे. आणि योमेशचंद्र बॅनर्जी हे नामवंत वकील आहे कलकत्त्याचे, हे या अधिवेशनाचे काय होते? अध्यक्ष होते. या सर्वांनी मिळून या सभेत भारतीय राष्ट्रीय सभेचे म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस, आजचा जो काँग्रेस पक्ष आहे तो त्यातूनच निर्माण झालेला आहे, त्याचं बीज तिथंच रोवलं गेलेलं होतं, हे लक्षात ठेवा. ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत खूप मोठा पुढाकार घेतलेला होता. या भारतीयांना अशी संघटना स्थापन करण्यासाठी उत्तेजित करण्याचं काम हे ह्यूम यांनी केलेलं होतं. आणि ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी अशी मागण्याची निवेदनं ब्रिटिश सरकारकडे या काँग्रेसच्या माध्यमातून किंवा राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून त्यावेळेस देण्यात आलेली होती. मग ही राष्ट्रीय सभा जी स्थापन झालेली होती, या राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट काय होतं तर बघा, भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे जे काही भेदभावाची साधनं होती, हे सगळे भेद विसरून जायचं आणि या सर्व लोकांना कुठेतरी एकत्र आणायचं, एक व्यासपीठ त्यांच्यासाठी निर्माण करायचं, त्यांना एका व्यासपीठावर आणायचं, परस्परांच्या समस्या जाणून घ्यायच्या, त्याच्यावर विचार विमर्श करायचा, समस्या सोडवण्याचं काम करायचं, लोकांमध्ये ऐक्य भावना वाढवायची, राष्ट्राच्या उन्नतीसाठी विकासासाठी प्रयत्न करायचे, ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती. लोकांमध्ये एकी निर्माण करायची होती, लोकांच्या समस्या सोडवायच्या होत्या, ऐक्य भावना जागृत करायची होती आणि राष्ट्राची उन्नती साधायची होती.
तर हीच होती राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट. मग आता यामध्ये सुरू झालं ते मवाळ युग 1885 ते 1905. मवाळ म्हणजे शांतपणाने आणि जहाल म्हणजे आक्रमकपणे. म्हणजे मवाळ युग म्हणजे या काँग्रेस राष्ट्रीय सभेमध्ये दोन पक्ष होते. एक मवाळ पक्ष आणि दुसरा जहाल पक्ष. जसं लोकमान्य टिळक वगैरे जहाल युगाचे कार्यकर्ते होते. मग आता मवाळ युग आपण बघणार आहोत. बघा, राष्ट्रीय सभेचे जे काही युग आहे मवाळ युग हे 1885 ते 1905 या राष्ट्रीय सभेची स्थापनानंतर सुरुवातीच्या दशकात कार्य संतपणे चालू होतं, शांतपणाने कार्य चालू होतं. राष्ट्रीय सभेचे नेते वास्तववादी उच्च शिक्षित लोक होते आणि त्यामुळं त्यांनी भक्कम असा पाया उभारला पाहिजे याची जाणीव त्या लोकांना होती. उदारमतवादी विचारवंत यामध्ये होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यावर त्यांचा प्रभाव होता. त्यांचा सनदशीर मार्गावर विश्वास होता आणि सनदशीर मार्गाने मागणी केल्यास इंग्रज आपल्या मागण्या मान्य करतील अशी त्यांना आशा वाटत होती. गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होते. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत. सुशिक्षित जे काही भारतीय लोक आहेत त्यांना नोकऱ्या देण्यात याव्या. लष्करी खर्चात कपात करण्यात यावी आणि लोकांचं जे काही कायदेशीर हक्क आहेत त्याचं रक्षण व्हावं यासाठी अनेक ठराव त्यांनी मांडले होते. राष्ट्रीय चळवळीत फूट पडलेली होती किंवा फूट पाडण्यासाठी या ब्रिटिशांनी काय केलं होतं, फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केलेला होता. आणि मग पुढं 1905 ते 1920 जे युग आलं ते होतं जहाल युग. या जहाल युगाचा अभ्यास आपण उद्याच्या तासिकेला करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण बघितलं स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. भाग 1 मध्ये आपण ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण, त्यानंतर आपण बघितलं आर्थिक शोषण, पाश्चात्य शिक्षणाचा काय प्रभाव होता, भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास, कसा भांडारकर वगैरे या लोकांमध्ये इतिहासाची एक जागृती निर्माण केली, वृत्तपत्रांनी कशा प्रकारचं कार्य करून लोकांमध्ये एक आशावाद निर्माण केला, राष्ट्रीय सभेची स्थापना, राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट आणि मवाळ युग इत्यादी घटकाचा अभ्यास केलेला आहे. व्हिडिओ आवडलास नक्कीच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.